हॅलो फ्रेंड्स, आजच्या या एपिसोडमध्ये स्मरणचित्र, नाताळ, मेमरी ड्रॉइंग, ख्रिसमस या विषयाचे रंगकामाचे प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण जर हा व्हिडिओ नव्यानच पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जरा मोठ्या स्वरूपाचा झालेला आहे, कारण की रंगकामाचं प्रात्यक्षिक आपल्याला जर सविस्तरपणे द्यायचं असेल तर ते शॉर्टमध्ये सांगणं शक्य नाही. सुरुवातीला स्किन कलर म्हणजेच ऑरेंज, त्यानंतर रेड, क्रोम येलो हे रंग स्किन कलरसाठी मी वापरतोय. चित्रातील व्यक्तींच्या सर्व स्किनचं काम आपण एकाच वेळेस करायचं आहे. त्याने आपल्या वेळेची बचत होणार आहे. पहा, स्किन कलर देत असताना जो सावलीचा भाग आहे तिथे मी डार्क रंग देतोय आणि प्रकाशाच्या बाजूने थोडे रंग मी फिकट सोडतोय. सांता क्लॉजचे जे कपडे आहेत त्यासाठी रेड कलर घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये डाव्या बाजूने वस्तूंवर प्रकाश पडलेला आहे, म्हणजेच चित्रामधील लाईट कलर जे आहेत ते डाव्या बाजूने येतील आणि गडद रंग जे आहेत ते त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे उजव्या बाजूने येतील. हे आपण लक्षात घ्यायचंय. सुरुवातीला आपण पूर्ण चित्र फर्स्ट लेअर मध्ये म्हणजे रंगाचा कलरचा जो पहिला हात आहे त्यामध्ये रंगवून घेत आहोत. मग समजा पिवळ्या रंगाचं काम असेल, निळ्या रंगाचं काम असेल, लाल रंगाचं काम असेल, तर जिथे जिथे ते रंगाचं काम आहे ते रंग एका वेळेस देऊन घ्या, म्हणजेच आपला वेळ तिथे वाचणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यामध्ये स्मरणचित्र या विषयाला घड्याळी 2 तासाचा वेळ असतो आणि या 2 तासामध्ये तुम्हाला चित्र रेखाटन करून रंगवायचं असतं. त्यामुळे या अवघड विषयाला वेळ कमी असल्यानं वेळेत हे काम पूर्ण होणं बऱ्याच विद्यार्थ्यांना अशक्य होतं. त्यामुळे हे ज्या ट्रिक्स आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण काम वेळेमध्ये आणि दर्जेदार या पद्धतीने पूर्ण करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर जे विद्यार्थी फाईन आर्ट्सला जाऊ इच्छितात, फाईन आर्टच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करत आहे, त्यांना देखील हे व्हिडिओ उपयुक्त असे ठरतील. त्याचबरोबर फाईन आर्ट्सची जे फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं आहेत त्यांना देखील हे व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर कर्तव्य भूमिती या विषयाची सर्व उदाहरणं व्हिडिओच्या माध्यमातून मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेली आहेत. त्याचे व्हिडिओ देखील त्यावर उपलब्ध आहेत, तेही आपण पाहावेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीने हे काम पूर्ण करत आहे. जो दाढीचा भाग आहे, व्हाईट रंगाचा जो एरिया आहे, त्यातील शॅडो मी दाखवण्यासाठी ब्ल्यू आणि क्रिम्झन रेड हे रंग एकत्र घेतले आणि प्रकाशित भाग पेपरचा सोडलाय, व्हाईट भाग तसाच सोडलाय, फक्त त्यातील सावल्या मी दाखवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी जे रंग
किंवा साहित्य इथे वापरतोय, तर आर्टिस्ट वॉटर कलर मी इथे वापरतोय. आपण स्टुडंट वॉटर कलर जरी वापरले तरी चालतील. पहा इथे मी तो जो बर्फाचा पुतळा आहे, बाहुला आहे, त्याला मी कसा ब्ल्यू कलर मध्ये डार्क बाजूने रंगवतोय आणि स्वच्छ अशा पाण्याने तो कलर असा लाईट भागाकडे असा पांगून घेतोय, मर्ज करतोय. पहा इथे पण खालचा जो बर्फाचा भाग आहे तिथे देखील मी त्याच पद्धतीने रंग करतो. ह्या ज्या ट्रिक्स आहेत हे आपण बारकाईने पहा आणि याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये माझी कॉपी करू नका. तर मी ज्या पद्धतीने रंगकाम करतोय, रेखाटन करतोय, त्यातले बारकावे रंगवतोय, हे आपण फॉलो करा. चित्रामधले मानवी आकार, तिथलं योजना, रचना, मांडणी याच्यामध्ये आपण बदल करा. परंतु रेखाटन करण्याची पद्धत, रंगकामाची पद्धत ही नक्की फॉलो करा. आपल्याला जर काही प्रश्न असतील, अडचणी असतील, तर आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून फोनद्वारे मला संपर्कही करू शकता, विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मागचं जे आकाश आहे ते रंगवत आहोत. यामध्ये मी थोडा वेगळ्या प्रकारचा कल्पकतेचा उपयोग करून इथे आपल्याला या आकाशामध्ये ज्या स्टार्स आहेत, दूरच्या चांदण्या आहेत, त्या दाखवायच्या आहेत. त्यासाठी इथे मी आपण जेवणामध्ये जे मीठ खातो त्या मिठाचा इथे मी उपयोग केलेला आहे, सॉल्टचा. तर हा पूर्ण निळा रंग देऊन घेतला आहे आणि त्यावर असं मी काय सोडतोय, मीठ सोडतोय आणि तो रंग त्यासाठी ओला पाहिजे. ओला असतानाच इकडचा रंग वाळला होता आणि मग मी तो ओला करून पुन्हा देऊन त्यावर काय सोडतोय, मीठ सोडतोय आणि नंतर ते पूर्ण वाळल्यानंतर ते शिल्लक असलेलं मीठ काय करायचं, पेपरवरचं बाजूला सारायचं, झटकायचं. पहा कशा प्रकारचा तिथे टेक्स्चरचा इफेक्ट मिळाला. आता फर्स्ट लेअर पूर्ण रंगून झालाय. आता मी सेकंड लेअरला सुरुवात केली. सेकंड लेअरला सुरुवात करताना असे वेगळे कुठले रंग घ्यायचे नाहीत, तर त्यातलेच डार्क रंग आपण घेणार आहोत. आता इथे पोपटी रंग आहे, त्यातलाच मी डार्क रंग घेतलाय. म्हणजे त्या पोपटीमध्ये, त्या हिरव्यामध्ये ब्ल्यू कलर घेऊन तो रंग डार्क केलाय आणि त्यातलं डिटेलिंग मी करतोय. हेच प्रत्येक फिगरमध्ये काम करत असताना आपण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करणार आहे. स्मरणचित्राचं रंगकाम आपल्याला जर उठावदार करायचं असेल, ते उठावदार होण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. ते आपण प्रात्यक्षिक पाहण्यासोबत ते बारकाईने ऐकायचं आहे. जर आपलं रंगकाम उठावदार करायचं असेल तर उजळ व आकर्षक रंगसंगतीने चित्राचे रंगकाम करायला हवे. त्याचबरोबर रंग मिक्सिंगचं एक मी तंत्र तुम्हाला सांगतो की 2 किंवा जास्तीत जास्त 3 रंग हे आपण एकत्र करावे. जर 3 पेक्षा जास्त रंग जर आपण एकत्र केले तर त्यापासून होणारे जे रंग आहेत, मिळणारे ज्या छटा आहेत, त्या डल मिळणार आहेत, फ्रेश मिळणार नाहीत. त्यामुळे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 रंग आपण एकत्र करावे. त्याचबरोबर विविध रंग संपूर्ण चित्रात योग्य प्रमाणात वापरले गेले पाहिजेत. एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या रंगाची अधिक प्रमाणात गर्दी होऊ द्यायची नाही. त्यानंतर जे विद्यार्थी चित्राला आउटलाईन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी चित्राची आउटलाईन जी आहे ती जास्त बारीक ठेवू नये किंवा जास्त जाडही करू नये. त्यानंतर चित्राचं जे बॅकग्राऊंड आहे आणि चित्रातील जी मुख्य व्यक्ती आहे यांच्या रंगात, रंगछटेत फरक असला पाहिजे. जर बॅकग्राऊंड आपण डार्क केलं तर चित्रातील मुख्य आकृती किंवा ते चित्र फिकट रंगात रंगवावं. उदाहरणार्थ पहा, इथे आपण काय केलंय, आकाश जे आहे ते डार्क ठेवलंय
आणि समोरची सांताक्लॉजची जी मुख्य आकृती आहे, त्या मुलांच्या आकृत्या आहेत, ते घर आहे, ते आपण फिकट ठेवलं या पद्धतीने. जर बॅकग्राऊंड आपण फिकट केलं तर समोरच्या ज्या फिगर आहेत, मानवी आकृत्या आहेत, मुख्य आकृती आहे चित्रातली, ती आपण डार्क करावी. इथे पहा, हा जो मुलगा आहे त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण व्हाईट ठेवलंय आणि मुलाची पॅन्ट निळी केली. त्यामध्ये बरोबर कॉन्ट्रास्ट दिसतोय, विरोधाभास दिसतोय. किंवा मग आपल्याला विरोधी रंग वापरावे लागतील. आता काही मुलांना माहीत नसतील विरोधी रंग कोणते, उष्ण रंग कोणते, शीत रंग कोणते, प्रथम श्रेणीचे रंग कोणते आणि मुख्य रंग कोणते, द्वितीय श्रेणीचे रंग कोणते. तर या सर्व रंगसंगतीवर, रंगज्ञानावर मी स्वतंत्र अशी सुंदर अशी व्हिडिओ माहितीची तयार केलेली आहे. आपण जर आर्ट मास्टर गोरे या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये गेलो तर कलर थेरी म्हणून मी इथे एक फोल्डर बनवलेला आहे. त्यामध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण जर वरील आय बटनावर क्लिक केले तर येथे देखील तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यावरील आय बटनावर क्लिक करा आणि ते व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे आपल्या रंगाचं ज्ञान जे आहे ते वाढवण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये जेथे शक्य आहे तिथे फिक्या व गडद रंगछटेने शेडिंग व रंगकाम करावे. आता आपण सेकंड फिलिंगमध्ये तेच काम करतोय. सावलीच्या बाजूने पाहता ती मुलगी आहे, तिचा जो गुलाबी ड्रेस आहे, तर सावलीच्या बाजूने जास्त गुलाबी रंग घेऊन आपण ते शेडिंग करतोय. मग व्यक्तींचे कपडे असो, जमिनीचा भाग असो, भिंतीचा भाग असो, आकाश, झाडे, या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण शेडिंग केलं तर त्या वस्तूमध्ये, त्या चित्रामध्ये 3D इफेक्ट म्हणजे त्या चित्राला राऊंडलिटी मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सांताक्लॉज आणि ख्रिसमस ट्री यावर मी स्मरणचित्राचा एक व्हिडिओ याआधी बनवलेला आहे. तो आपण पाहिला असेल. पाहिला नसेल तर रेखाटन आणि रंगकामाचा व्हिडिओ अवश्य पहा. खूप सुंदर व्हिडिओ आहे तो. आणि त्यामध्ये आपण रंगकाम जे केलेलं आहे ते ऑइल पेस्टलमध्ये केलेलं आहे. आणि ते रंगकाम करत असताना देखील आपण त्यामध्ये आउटलाईन केलेली नाही. विना आउटलाईनचं पेस्टलमध्ये रंगकाम कसं होऊ शकतं? आणि आता वॉटर कलरमध्ये तुम्ही पाहताय, तर ऑइल पेस्टलमध्ये रंगकाम करायचं असेल तर पेस्टलवर दाब देऊन रंगकाम करावं लागतं. म्हणजेच रंगकाम ठळक आणि उठावदार दिसते. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब एक लक्षात घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण रेखाटन करतो तर रेखाटन करत असताना पेन्सिलवर जास्त दाब न देता रेखाटन करायचं. म्हणजे पुसटशा रेषेमध्ये ते रेखाटन करायचं आहे आणि खोडरबर शक्यतो वापरायचं नाही. म्हणजेच जर आपण खोडरबर वापरलं नाही तर त्या पेपरवर जो ग्लेज असतो, चकाकी असते, ती तशीच टिकून राहते आणि आपलं रंगकाम जे आहे ते फ्रेश दिसते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मरणचित्रामध्ये ज्या मानवी आकृत्या आहेत, वस्तू आहेत, त्यांच्या ज्या सावल्या आहेत, पडछाया, ते दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्या जर आपण दाखवल्या नाही तर ती वस्तू त्या पृष्ठभागावर ठेवलेली आहे, उभी आहे असं दिसत नाही. त्या वस्तू हवेत तरंगतायत असा भास होतो. हे देखील आपण लक्षात घ्या. सावल्या दाखवताना त्या वस्तूच्या एकदम पायथ्याशी थोडा डार्क रंग घ्या. शक्यतो आपण जर निरीक्षण केलं सावल्याचं तर सावल्यामध्ये जांभळ्या रंगाचं प्रमाण असते, म्हणून जांभळा रंग थोडा येऊ द्या. जवळची सावली डार्क दाखवा आणि जशी सावली पुढे पुढे जाईल तशी तशी ती फिकट करा. त्यानंतर वॉटर कलरमध्ये काम करत असताना आपल्याला पांढरा रंग घ्यायचा नाही, तर पांढरा रंग आपण पेपरचा सोडणार आहोत. तुम्हाला समोर जे बर्फाचे डोंगर पृष्ठभाग दिसतोय, जमीन दिसते, त्यावर जो लाईट भाग आहे तो आपण पेपरचा सोडलेला आहे. ही तर खरी गंमत आहे.
वॉटर कलरमध्ये काम करताना. ज्याला हे समजलं, पांढरा रंग कसा सोडायचा किंवा पांढरा रंग न घेता पेपरचा उपयोग कसा करायचा, हे ज्याला समजलं त्याला वॉटर कलर चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण दूरवरचे जे ट्री आहेत ते दाखवतोय आणि चित्रामध्ये अजून आकर्षकता आणण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीने आपण स्मरणचित्रामध्ये रंगकाम करावं आणि एलिमेंटरी, इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये किंवा विविध चित्रकला स्पर्धेमध्ये चांगल्या गुणांना पास व्हा. विद्यार्थी मित्रांनो, आता हेच काम आपण फर्स्ट लेअरमध्ये पूर्ण करू शकतो, सेकंड लेअरमध्ये पूर्ण करू शकतो किंवा थर्ड लेअरमध्येही काम करून पूर्ण करू शकतो. आपण हाच सराव करायचा आहे. आपलं फर्स्ट लेअरमध्ये कशा प्रकारचं काम आपण करू शकतो, दुसरं एखादं स्मरणचित्र सेकंड लेअरपर्यंत रंगवून पाहायचं आणि तिसरं किंवा चौथं चित्र थर्ड फोर्थ लेअरमध्ये पर्यंत रंगवून पाहायचं. त्यामध्ये आपल्याला काय बदल दिसतो याचं आपण निरीक्षण करायचं. अशा प्रकारे रंगकामाचा सराव करा. आजचे हे स्मरणचित्र आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. शुभ नाताळ, हॅपी ख्रिसमस. धन्यवाद.